नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये माहिती कट्टावरती तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मंडळी, सध्या शेतकऱ्यांचे दोन खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। पहिला म्हणजे 2023-24 चा खरीप पेरणीचा अजूनही अनुदान मिळालेलं नाहीये आणि दुसरा प्रश्न म्हणजे ज्या शेतकऱ्यांचा सातबारा हा व्यवस्थित म्हणजे त्यांचं जे काही शेती आहे ती व्यवस्थित डेटा शेतकरी सातबाऱ्यावरती अवेलेबल असून सुद्धा अजूनही त्या लाभार्थी यादीमध्ये नाव आलेलं नाहीये। तर अशा दोन्ही प्रश्नांची मी उत्तरे या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। त्यापूर्वी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रहो, काल झालेल्या बैठकीमध्ये केंद्र आणि राज्य शासनाची बैठक झालेली आहे। त्या बैठकीमध्ये त्यासाठी लागणारा जो काही निधी आहे तो मंजूर करण्यात आहे आणि तो निधी म्हणजे सोयाबीन आणि कापूस मिळून तब्बल 4195 कोटीचा निधी हा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। म्हणून आनंदाची गोष्ट अशी की येत्या सप्टेंबर 10 नंतर हे जो काही निधी आहे तो वितरित करण्याचं काम सुरू होणार आहे। त्यामुळे शेतकरी वर्ग नक्कीच आनंदात असणार आहे। आणि दुसरा प्रश्न म्हणजे जे शेतकरी या लाभापासून वंचित आहेत त्याच्या बाबतीत पण हा निर्णय घेण्यात आला आहे की जी काही आयटी टीम असते त्या आयटी टीमला ह्या पण सूचना दिलेल्या आहेत की जो काही शेतकऱ्यांचा डेटा अजून मिळालेला नाहीये किंवा काही कारणास्तव त्यांचं लाभार्थी यादीमध्ये नाव आलेलं नाहीये अशा लोकांचा डेटा पण गोळा करून त्यांचं नाव पण लाभार्थी यादीत आणण्याचं काम सुरू आहे आणि त्यांना अशा सूचना देण्यात आल्या आहेत। आणि त्याचसोबतच ज्यांची ई-केवायसी नाहीये लोकांची शेतकरी वर्गाची ई-केवायसी पण करून घेण्याचं काम त्यांना सोपवलेलं आहे। त्यामुळे जे शेतकरी वर्ग जे शेतकरी बांधव आमचे या लाभापासून वंचित होते त्यांच्यासाठी पण एक आनंदाची गोष्ट आहे। तर मित्रहो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।